राजगुरुनगर शहरात एकमेव सर्व सोयी सुविधांयुक्त युनिक फिटनेस क्लबद्वारे अनेक स्त्री पुरुषांच्या आरोग्याला एक नवी दिशा व आकार देण्याचं काम उत्तम व अनुभवी फिटनेस कोच सौ नेहा व निलेश शिंदे जोडीने करतात. ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आता आपल्या उत्तम आरोग्याची आम्ही घेतो हमी. मोफत व्यायाम व आहार मार्गदर्शन. अनुभव घ्या मग अनुमान लावा. एकदा अवश्य भेट द्या. युनिक फिटनेस क्लब, माळीमळा, पंजाब नॅशनल बँक समोर, वाडा रोड, राजगुरुनगर किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा 9011157346. नमस्कार, मी सिद्धेश कर्नावट. मी पुन्हा एकदा बापू थिगळेंबरोबर आहे. नगराध्यक्षपदाचे मशाल या चिन्हाचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार बापूसाहेब किसन थिगळे. बापूसाहेब, गेली अनेक महिने ब्ल्यूप्रिंट येणार अशी चर्चा सुरू होती. तुम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मशालीतर्फे लढत आहात आणि ब्ल्यूप्रिंट काल आली. काल ती नागरिकांमध्ये पोहोचली. मात्र आज याच ब्ल्यूप्रिंटचे तुम्ही उद्घाटन फोकस महाराष्ट्राच्या माध्यमातून करत आहात. ही ब्ल्यूप्रिंट तुम्ही आज जनतेला दाखवणार आहात. ब्ल्यूप्रिंटमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार बापूसाहेब थिगळे, बाबाजी शेठ काळे, आमदार सचिनभाऊ आहिर, विधान परिषदेचे आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते सेनेचे, आणि खासदार अमोलजी कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार, हे त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. समरांगण असं एक नाव या ब्ल्यूप्रिंटला दिले गेलेलं आहे. राजगुरुनगर शहर विकास आराखड्याची एक ब्ल्यूप्रिंट आज आम्ही तुम्हा सर्वांसाठी बाहेर आणत आहोत. राजगुरुनगर शहराचा विकास ही ब्ल्यूप्रिंट करणार असं सांगितलं जातंय. आमदार बाबाजी शेठ काळे यांनी ही काल बापूसाहेब थिगळेंच्या माध्यमातून राजगुरुनगर शहराच्या नागरिकांसाठी आणलेली आहे. गेले अनेक दिवस ही चर्चा सुरू होती की ब्ल्यूप्रिंट येणार आणि आज ही ब्ल्यूप्रिंट आली. मी आमदारांचा चेहरा, त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा चेहरा आणि त्यांच्या उमेदवाराचा चेहरा बाहेर काढला, तर मागे माझ्या शेजारी बापूसाहेब थिगळेंनी त्यांचा चेहरा दाखवत ही जाणीव करून दिली की ते नगराध्यक्ष पदाचे एक तगडे उमेदवार आहेत. बापूसाहेब, ब्ल्यूप्रिंट आली आहे, काय म्हणाल? गेली अनेक दिवस चाललेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळतोय. काय तुमच्या भावना आहेत? आमदार बाबाजी काळे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने राजगुरुनगर शहराचे ब्ल्यूप्रिंट आणणार म्हणून असं सांगितलं होतं. आणि निवडणुकीला मी सामोरं जात असताना माझी आणि आमदार साहेबांची चर्चा झाल्यानंतर आम्ही बसून या राजगुरुनगर शहराच्या समस्यांवरती चर्चा विचार विनिमय केला. त्यानंतर आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करून आज ही ब्ल्यूप्रिंट तुमच्यासमोर आणत आहोत. या ब्ल्यूप्रिंटमध्ये सर्व गोष्टींची सविस्तर अशी माहिती आम्ही दिलेली. आम्ही काय केलं आहे आजपर्यंत आणि इथून पुढे काय करणार आहोत. छोट्या छोट्या गोष्टींची राजगुरुनगर शहरात जी अडचण निर्माण होतात, वाहतुकीच्या असेल, पार्किंगच्या असेल, तुमच्या माहितीसाठी सुसज्ज नगर परिषद इमारतीसाठी प्रयत्न करणार आहोत. करवारीच्या विरोधात लढा देणार आहोत. अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती नागरिकांना ज्या मूलभूत गरजांची गरज आहे त्या छोट्या छोट्या गोष्टींपासून तर सर्वात मोठी आपली समस्या आहे पाणी योजना, भुयारी गटर योजना, या सर्व गोष्टी एकंदरीतच या ब्ल्यूप्रिंटमध्ये आम्ही आणलेल्या आहेत. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही या ब्ल्यूप्रिंटचा राजगुरुनगर शहरावरती जो काम करणार आहोत त्या सर्व गोष्टी यात आलेल्या आहेत. मला एक सांगा, आपण ब्ल्यूप्रिंटच्या तिसऱ्या पानावर जाऊ. संकल्प एसटी स्टँड विकासाचा, याच्यात लिहिलेलं आहे संकल्प नदी सुधार करण्याचा. नेमके हे दोन मुद्दे काय आहेत तुम्ही नागरिकांना सांगा. आपलं जे एस टी स्टँड आहे, आता तुम्ही पाहिलंच तर पुणा नाशिक हायवेला एकदम कडेला आहे. पुणा नाशिक हायवेच्या एकदम कडेला आहे. आता रस्ता बाहेरनं गेला आहे त्यामुळं थोडीशी वाहतूक समस्या कमी झाली होती. पण आज आपल्या राजगुरुनगर शहराचा वाढता आलेख पाहता परत ती समस्या चालू झालेली आहे. येण्या जाण्याचे दोन्ही मार्ग एकाच रस्त्यावर येतात. आपण सुसज्ज असं एकदम छान सुंदर असं एस टी स्टँड करू ज्यामुळे आपल्या ट्रॅफिकला, वाहतुकीला अडथळा होणार नाही. आतमध्ये नागरिकांसाठी सगळ्या सुखसुविधा उत्पन्न करू. शौचालय असेल, हॉटेल असतील, म्हणजे आपण एक छान असा मॉल तयार करू. आणि तुमचं म्हणणं आहे की जसं बारामतीच्या धर्तीवर राजगुरुनगर शहर व्हायला पाहिजे. बारामती माझ्या मते राज्यात क्रमांक 1ला बस स्थानक जातं. निदान तेवढं मोठं नाही तरी त्याच्यापेक्षा आपण खूप सुंदर करणार आहोत. आपण त्यात सर्व काही दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी संकल्प नदी सुधार करण्याच्या या योजनेकडे येतो. नेमका हा विषय काय आहे? आता नदी सुधार योजनेचा DPR आपण
16-17लाच केला होता. 2.5 वर्षानंतर त्याच्यावरती मी 2.5 वर्ष नगराध्यक्ष असताना मी तो DPR तयार करून सभागृहात सादर केल्यानंतर त्याच्यावरती आपण राज्य शासनाकडनं पाठपुरावा केला. पण नंतर मी पदावरनं पायउतार झाल्यानंतर दुसऱ्या नगराध्यक्षांनी तो पुढं नेला नाही. त्याच्यामुळे तो तसाच राहिलेला आहे. आता परत आपल्याला त्याच्यावरती DPR तयार करून आपल्या राजगुरुनगर शहराची नदी कशी सुंदर करता येईल, त्याच्यातली मैला घाण जे आहे ते सगळं काढून एकदम स्वच्छ अशी नदी करू आपण. संकल्प मंदिर व परिसर विकासाचा. सिद्धेश्वर मंदिर एक हेमाडपंथी मंदिर आणि सर्वात जुनं मंदिर आपल्या तालुक्यात आहे. फार जुनं मंदिर आहे, भीमाशंकर नंतरचं सर्वात एक मोठं मंदिर आणि जुनं मंदिर. इथे संकल्प मंदिर व परिसर विकासाचा असं लिहिलेलं आहे. सिद्धेश्वर मंदिर परिसर विकास, मारुती मंदिर, शनी मंदिर, म्हणजे जवळपास राजगुरुनगर शहरातली कमीत कमी 10 ते 12 मंदिरे आहेत. सर्वच मंदिरांचा आपण परिसर विकसित करणार आहोत. सिद्धेश्वर मंदिराचा विकास आराखडा थोडक्यात सांगतो तुम्हाला. तिथे एक छानसं गार्डन तयार केलं होतं आम्ही, त्याच्यासाठी निधी टाकला होता. दोन्ही बाजूने कॉन्क्रीटचे रस्ते टाकले होते, पाभर रोडवरनं पण आणि पुन्हा नाशिक रोडवरनं पण. खालच्या बाजूला एक छान नाना नदी पार्क नदीच्या बाजूला, असं आपण त्याचा एक छोटासा प्लॅनच तयार केला होता. आणि त्या प्लॅनवरती आपल्याला इथून पुढं काम करायचं आहे. पण जे मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे त्याला कुठेही हे न करता आपण आजूबाजूचा परिसर एकदम सुसज्ज आणि सुंदर करणार आहोत, जेणेकरून तिथं जास्तीत जास्त नागरिक पुन्हा जो एक जुना काळ होता तिथे एक गार्डन आम्हाला आजही आठवतं की त्या पद्धतीचं एक छोटं का होईना मात्र गार्डन असावं. राजगुरुनगर शहरात आपलं आधी बोलणं झालेलं 2 ते 3 गार्डन्सची गरज आहे नागरिकांसाठी. इतिहास जुना संकल्पनावा. हजरत दिलावर खान दर्गा म्हणजे घुमटाचा विषय आपल्या मार्फत बाहेर येतोय. पुरातत्व खात्याकडून निधी मिळवून देणार हा विषय नागरिकांना सांगावा आपण. आता तिथं कसं होतंय की आत्ता एक वॉल कंपाऊंडचा निधी टाकला होता 50 लाख रुपयाचा. त्याचं काम काय झालंय ते तुम्ही पाहिलेलेच आहे. आतमध्ये त्यांची दफनभूमी आहे आणि आतमध्ये तर आपण काम करू शकत नाही, ते पुरातत्व विभाग घेतात. त्यांच्या परवानगीशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही तिथं. पण आपण राजगुरुनगर नगर परिषद मार्फत जे काही करता येईल ते त्यासाठी आपण 100% करू. आता त्या विषयानंतर मी एक आमिष जे दाखवलेले, मी आमिषच म्हणेल याला, थंड पेय, गोड पदार्थ, चाट मसाला, एक संकल्प, एक चौपाटी, त्याच्याबद्दल सांगा ना, कारण आमच्यासारख्या युवा पिढीला याची गरज आहे. ही संकल्पना आमची मागच्या 5 वर्ष ते 10 वर्षापासूनची आहे. पण राजगुरुनगर शहरात जागेचा अभाव आणि लोकांची मानसिकता या 2 गोष्टी आहेत. आपण एकाच ठिकाणी सर्व खाद्यपदार्थाचं जर एका ठिकाणी जर आपण त्यासाठी दिलं तर आमच्या डोक्यात जागा पण आहे की त्या जागेवरती आपण वाडा रोडला जागा आहे, त्या वाडा रोडच्या एका ठिकाणी सर्व खाद्यपदार्थ शहरातले एकत्रित आणले तर मला असं वाटतं नागरिकांना सगळ्यात सुंदर असं चौपाटी भेटेल. एकाच ठिकाणी सर्व खाद्यपदार्थ भेटतील आणि तिथला जो परिसर आहे तो आपल्याला एकदम छान करता येईल. बापू, या सगळ्या मागे मला एक सांगा, नागरिकांची एक चांगली सोय होईल, युवकांची एक चांगली सोय होईल, सगळं काही खाण्याचे जे पदार्थ आहेत किंवा अजून काही असतील ते एकाच ठिकाणी मिळतील. ह्या गोष्टींमुळे जे फुटपाथवर जे लोक बसतात ते थांबतील, 100% थांबतील. तुम्ही जर एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी मिळत असेल तर एका ठिकाणी पब्लिक पण जाणार नाही, वाहतुकीची समस्या होणार नाही, पार्किंगची समस्या होणार नाही. भाजी मंडई, संकल्प सुधारित भाजी मंडई, त्याचं एक सांगा. आता आपल्याकडे शुक्रवारचा बाजार एक असतो, रविवारचा बाजार एक असतो आणि रोजचे बाजार 2 आहेत. एक आपल्या नगर परिषद शेजारी आहे आणि एक खाली हौदवाड्याच्या शेजारी. बरोबर. आता हौदवाड्याच्या शेजारचा आणि नगर परिषदच्या शेजारचा हे दोन्ही भाजी बाजार आपण अद्ययावत करणार आहोत. तिथं एक शौचालय करायचं आहे आपल्याला, त्याला एक शेड करायचं आहे, तिथं लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, नागरिकांना आलेल्या नागरिकांना पार्किंगची व्यवस्था, अशी सुसज्ज अशी भाजी बाजार आपल्याला हे दोन्ही करायचे आहेत. शुक्रवारच्या बाजारात आपण पाहत आहे की किती अस्तव्यस्त राहायला जागा नसते, वेडीवाकडी लोक बसलेले असतात. आपण त्यांना सर्व शिस्तीत तिथं पट्टे आखून द्यायचे, सगळ्यांना जागा आखून द्यायच्यात आणि ते आपण एकदम छान करू शकतो तिथं. संकल्प बाजारपेठ व्यवस्थापनाचा. आता बाजारपेठ 1926 साली बनलेली ती वेस जी आहे त्याचा संकल्प ते तुम्ही जरा नागरिकांना सांगा. वेस पुनर्विकास, आकर्षक लाईट व्यवस्था. ॲक्च्युली खरा जर विचार केला तर अनेक वर्ष म्हणजे काही वर्षापूर्वी ही गोष्ट घडायला हवी होती, मात्र ती घडलेली नाही आहे. कदाचित मी परत एकदा म्हणेल, राजगुरुनगरच्या काही राजकारण्यांची विकास न करण्याची मानसिकता याच्या आडी येते का? तसं पाहिलं तर आपल्या राजगुरुनगरची वेस थोडीशी वाकडी.
ती कायमच वाकडी आहे, थोडी नाही, ती कायमच त्याच्यामुळं वाकडी आपले आहे. सगळेच राजकारणी लोक वाकड्यात वागत होते. आपल्याला सगळ्यात पहिली वेस आपली सरळ करू, सगळे सरळ होतील. तुमची इच्छा पूर्ण हो आणि तुमच्याबरोबर ही आमची इच्छा आहे. अनेक लोक शहराच्या नाही, राजकारणात आमचा तो संकल्प आमचा पाय तो चुकीच्या संकल्प पद्धतीने 10 वापरतात. वर्षापासून आहे वेस सरळ करायचा. विषय मोठा आहे. आपल्या वेस 2000 आपली वेस खूप जुनी आहे, त्याच्यामुळं आपल्याला त्या गोष्टीचा विचार करून एकदम सुंदर अशी वेस बांधू शकतो आपण. मात्र त्यासाठी गावकऱ्यांची मानसिकता सुद्धा तेवढी लागेल नाही, आणि आपण तयार करायचं. करू, सगळ्यांना विचारात घेऊ ना. निश्चित, सर्व 100% गावकऱ्यांची बैठक बोलू, सगळ्यांना विचारात घेऊनच आपण सगळी कामं करत असताना मी राजगुरुनगर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला विचारात घेऊन काम करणार आहे. संकल्प महाप्रवेशद्वाराचा हुतात्मा शिवराम हरी राजगुरू पुल महाप्रवेशद्वार तिथं बनवायची इच्छा आहे. आणि इथे जे दाखवलंय चित्र ग्राफिटी फार सुंदर आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता पूर्वी आपलं गाव गावठाणात होतं, त्यामुळे आपल्याला एकच वेस होती इथं. बरं. आता आपल्या गावचा विस्तार झालेला आहे. भीमा नदीवरती जुन्या पुलावरती आपण वेस करू शकतो. हुतात्मा राजगुरू स्मारकाच्या शेजारी जो बारका पूल झाला त्याच्यावरती एक छोटीशी कमान करू शकतो. निश्चित. नवीन पुलावरती आपण एक कमान करू शकतो. वाडा रोडला एक करू शकतो. आपल्या शहरात ज्या ज्या बाजूनी आपल्याला प्रवेशद्वार आहेत त्या प्रत्येक प्रवेशद्वारावरती आपण मस्त असं करायचा संकल्प आहे आमचा. या सगळ्यामध्ये आपल्या शहराच्या विकासाचा आमचा शब्द आमदार बाबाजी काळे यांनी ज्या पद्धतीने ही ब्ल्यूप्रिंट मांडली आहे. अनेक असे मुद्दे आहेत जे मी आत्ता घेऊ शकत नाही, कारण कदाचित या मुद्द्यांना पूर्ण करायला 2 ते 3 तास लागू शकतात. मी आमदार बाबाजी शेठ काळे यांना सुद्धा फोन केला, मात्र काही कामामुळे ते बाहेर असल्यामुळे मला फक्त बाप्पू यांचीच वेळ घ्यावी लागली. आणि बाप्पूंनी फोकस महाराष्ट्राच्या माध्यमातून आज शहराची ब्ल्यूप्रिंट बाहेर आणली. त्याच्यामुळे जर बाप्पूंचे हे स्वप्न असेल किंवा आमदार बाबाजी काळे यांचे स्वप्न असेल की राजगुरुनगर शहरासाठी ही ब्ल्यूप्रिंट बाहेर आणावी, ती आली. आणि जर याच्या माध्यमातून राजगुरुनगर शहराचा विकास घडणार असेल तर नागरिकांनी निश्चित या ब्ल्यूप्रिंटचा विचार करावा, एवढीच प्रामाणिक इच्छा. आपले मनापासून धन्यवाद आणि उरल्या सुरल्या काही तासांच्या प्रचाराला आपल्याला मनापासून शुभेच्छा. कॅमेरामॅन सचिन भंडारीसह सिद्धेश कर्नावत, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. तुमच्या भाग्याला लाभणार आता आमची साथ. राजगुरुनगरमधील सर्वोत्तम असे राशीरत्न मिळण्याचे एकमेव ठिकाण बेल्हेकर ज्वेलर्स. आमचा पत्ता नेहरू चौक, राजगुरुनगर. संपर्क 9822 799898.